चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आज हा भाग दुसरा असेल। पहिला भाग आपण अपलोड केलेला आहे, वजाबाकीचा पहिला भाग काल आपण अपलोड केला, आज हा दुसरा भाग असेल। चला ठीक आहे, काय आहे प्रकार पहिला असेल, प्रकार दुसरा असेल। प्रकार पहिला आपण कालच्या पहिल्या भागामध्ये बघितला आहे, आता हा प्रकार दुसरा असेल। काय आहे चालक यवतमाळ 2023 मध्ये आला हा प्रश्न आहे। काय म्हणते 6666 मधून 666 वजा 66 आणि वजा 6 हे करायचं आहे। आता हे गणित कसं सॉल्व करायचं याच्या अगोदर तुम्हाला हे कन्सेप्ट समजणं अत्यंत गरजेचं आहे। बघा, वजा वजा असेल तर काय करायचं आहे, अधिक करायचं आहे। अधिक अधिक असेल तर काय करायचं आहे, अधिक। आणि वजा अधिक असेल तर काय करायचं आहे, वजा। आणि अधिक वजा असेल तर वजा करायचं। आता हे काय करायचं आहे, सरळ सरळ लक्षात ठेवा, चिन्ह जर जर समान असतील म्हणजे वजा वजा आहे तर अधिक, अधिक अधिक समान चिन्ह आहे ना, तर काय करायची, बेरीज करायची। चिन्ह समान आहे बेरीज करतो, चिन्ह समान आहे बेरीज करतो। आणि ते बघा, चिन्ह विरुद्ध असतील, चिन्ह जर विरुद्ध असेल तर काय करायची, बघा वजा आहे अधिक आहे, अधिक आहे वजा आहे, तर काय करायचं आहे, वजाबाकी करायची। मग हेच वजाबाकी, सरळ सरळ असं लक्षात ठेवा। चिन्ह समान असल्यास बेरीज करावी आणि चिन्ह विरुद्ध असल्यास वजाबाकी करावी। या चिन्हाचा नियम या गणितामध्ये कसं यूज करायचा आहे, युटिलाइज करायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो। आता बघा, चला करू ना। आता बघा काय आहे, बघा हे चिन्ह आहेत। आता चिन्ह इथं वजा आहे वजा आहे वजा आहे ना, एवढंच फक्त गणित बघा काय आहे, वजा वजा काय होतं, वजा वजा अधिक होते। तर मग ते तिघांची आपण बेरीज करायची। 666 आहे, 66 आहे आणि 6 आहे, यांची करा बेरीज। चला यांची बेरीज सॉल्व करायची। 6 1808 हच्च्याला 1, 6 आणि 6 12 आणि 1 13, 1303 हच्च्याला 1, 6 आणि 1 7। या तिघांची आपण केली बेरीज तर काय आलं 738। चला आता पुढे काय करायचं आहे, आता हे गणित सर असं तयार झालं ना। चला काय आहे, 6666 वजा 738 बरोबर किती। आता मी सर 6666 मधून 738 वजा करणार म्हणजे आपलं उत्तर असेल। आता याला काय करायचं आहे, आता मी तुम्हाला बेरजेच्या पहिल्या प्रकारामध्ये सांगितलं आहे, ही मांडणी कशी आहे तर आडवी। आपण काय करणार, उभी मांडणी करणार। तर काय कर, लिहा 6666 वजा 738, हे वजाचं चिन्ह आहे, हे वजाचं चिन्ह देऊन टाकलं आपण। आता सर 6 मधून 8 जातात का, तर नाही सर। मग काय करणार आपण, त्या 3 पासून एक उष्ण घेणार, एक हातच्या घेतला, 16 मधून 8 गेले, 8 बाकी, हे परत जिथून घेतलं होतं त्याला दिलं आपण, 3चं काय झालं 4। आता 6 मधून 4 गेले किती 2। आता 6 मधून 7 जातात का, तर नाही, एक उष्ण घ्यायचा। आता 16 मधून 7 गेले किती उरतात 9, हे एक परत दिलं। आता 6 मधून 1 गेला किती 5, हे इथं 5, म्हणजे 5928 आपलं काय असेल मग उत्तर। असं ऑप्शन आहे का, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 5928। तर अशा प्रकारे मित्रांनो गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता। गणित काही अवघड नाही, फक्त त्याच्यावर तुम्ही प्रॅक्टिस करा, व्यवस्थित कन्सेप्ट काय आहे ते समजून घ्या आणि याची नोट्स बनवा। आपल्या या चॅनलवरती विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या चॅनलवरती सर्व सिक्वेन्सनुसार मी गणिताचे व्हिडिओ अपलोड करतो आहे। तर या व्हिडिओचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या आणि जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ तुम्ही शेअर करा, हे तुमचं काम आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट उदाहरण। आता बघा, सोलापूर ग्रामीण पोलीस भरती 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। काय आहे तसंच आहे, बघा काय आहे, पहिले आपण काय करणार, वजा 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 आहे, त्यांचं काय करणार आपण, बेरीज करणार। ते आपण आता शिकलो ना, वजा वजा काय होतं, अधिक, अधिक अधिक काय होतं, अधिक होतं, वजा अधिक काय होतं, वजा होतं, अधिक वजा काय होतं, वजा होतं। हे आपण शिकलो ना, हे तुम्हाला आत्ताच मी लिहून दिलं आहे। ठीक आहे, आता याचा वजा वजा काय होतं सर, तर वजा वजा अधिक होतं आहे। चला ठीक आहे, मग काय करणार मी, 999, मग काय आहे 99 आणि मग काय आहे 9। चला यांची बेरीज करा। आता किती, 9 त्रिक 27, 27 7 हच्च्याला 2, 9 2 18, 18 2 20, 20 0 हच्च्याला 2, 9 2 11। म्हणजे तिघांची बेरीज काय आली आहे, इथं वजाबाकी आपण केली आहे बेरीज, कारण की वजा 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 काय होतं, अधिक होतं ना, हे बघा। ठीक आहे, चला 1107
आता हे गणित सर कसं तयार झालं मग? चला, हे गणित कसं तयार झालं मग? तर हे गणित सर असं तयार झालं ना, 9999 वजा 1107 बरोबर असंच गणित तयार झालं ना. हे म्हणजे 9900 यांची बेरीज झाली ही, त्याच्यातून हे वजा करा. आता ही मांडणी कशी आहे सर? तर आडवी आहे. आपण काय करणार? तर उभी मांडणी करणार. कारण की हे मी पहिल्याच व्हिडिओमध्ये, बेरजेच्या पहिल्या व्हिडिओमध्येच ही कन्सेप्ट तुम्हाला सांगितली आहे की मांडणी कशी करायची, अंक लेखन कसं करायचं आणि अंक वाचन कसं करायचं. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट समजेल. आता आडवी मांडणी आहे तर फक्त उभी मांडणी करायची आहे. मग काय आहे सर? 9999 वजा 1107. चला, फक्त यांची वजाबाकी करा. काय आहे? तर 9मधून 7 गेले 2, 9मधून 0 गेला 9, 9मधून 1 गेला 8, 9मधून 1 गेला 8. म्हणजे आपलं उत्तर काय असेल सर? 8892. आहे कुठंच ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे 8892. तर काहीच अवघड नाही मित्रांनो, एकदम सोपं आहे. फक्त व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. मी काय करतोय, कसं चालतंय, कोणती स्टेप कुठे आहे, हे व्यवस्थित व्हिडिओ बघा, म्हणजे तुमचं सर्व लक्षात येईल. तुम्हाला मी प्रॉपर बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत आता आपली वजाबाकीच चालू आहेत असे सर्व व्हिडिओ तुमचे गणित आणि बुद्धिमत्ता आणि मराठी ग्रामर आणि GK पोलीस भरतीसाठी लागणारा सर्व A to Z मटेरियल मी तुम्हाला या चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्टमध्ये देणार आहे. तर याचा तुम्ही जास्तीत जास्त फायदा घ्या. कारण की हे व्हिडिओ किती दिवस राहणार हे सांगू शकत नाही मी, पण आज आहे तोपर्यंत या व्हिडिओचा फायदा घ्या. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाही, गरजू आहे, त्यांच्यामध्ये क्वालिटी आहे पण फायनान्शियल कंडिशनमुळे ते क्लास लावू शकत नाही, त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ फॉरवर्ड करणं हे तुमचं काम आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट उदाहरण बघू अजून. चला आता बघा, आता काय आहे तेच आहे. काय आहे? 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. काय म्हटलं आहे? चला याच्यामध्ये आता बघा, 5555 वजा 555 वजा 55 वजा 5 आहे. तर काय करणार आपण? वजा वजा अधिक करणार. म्हणजे किती? 555 55 आणि अधिक 5 हे बेरीज चिन्ह. 5 त्रिक 15, 15शी 5, हातच्याला 1, 5 आणि 5 10, 10 आणि 11, हातच्याला किती? 1, 5 आणि 1 6. म्हणजे तीनही संख्यांची बेरीज किती आली? 615. मग हे सर गणित असं तयार झालं ना, 5555 वजा 615 बरोबर. चला ठीक आहे, असंच गणित तयार झालं. मग या गणिताला फक्त आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर सॉल्व कसं करायचं आहे? 5555 वजा 615. 5 5मधून 0, 5मधून 1 गेला 4. आता 55मधून 6 गेले किती? 49. मग 4940 हेच तुमचं काय असेल उत्तर. ऑप्शन क्रमांक 3मध्ये तसं ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व करू शकता. ठीक आहे. चला चला बघा, आता बघा प्रकार नंबर 3. आता प्रकार 3मध्ये काय आहे? प्रकार 3 काय आहे? पालघर पोलीस भरती 2023मध्ये आल्या. चला 3मध्ये काय म्हटलं आहे? 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा करा. वजा केली तर येणारी संख्या कोणती? म्हणजे सरळ सरळ म्हटलं आहे की 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या आणि 3 अंकी लहानात लहान संख्या यांची करा वजाबाकी. वजाबाकी करून काय उत्तर येते ते असेल आपलं उत्तर. आता मी तुम्हाला ही कन्सेप्ट तुम्हाला बेरजेमध्ये सांगितले, मोठ्यात मोठी संख्या काय आणि लहानात लहान संख्या काय. याच्यामध्ये वजाबाकी ही कन्सेप्ट नाही आहे. याच्यामध्ये कन्सेप्ट ही आहे की मोठ्यात मोठी ही संख्या तुम्हाला समजली पाहिजे आणि लहानात लहान ही संख्या समजली पाहिजे. जर तुम्हाला मोठ्यात मोठी ही संख्या समजली आणि लहानात लहान ही संख्या समजली तर वजाबाकी करणं एकदम सोपं आहे. त्या वजाबाकी विचारा, बेरीज काही विचारू द्या, मग त्या संख्या जर तुम्हाला कळाल्या तर तुम्ही त्याच्यावर काही करू शकता. बेरीज विचारू द्या, गुणाकार विचारू द्या, भागाकार विचारू द्या, काही विचारू द्या, तुम्ही ते सॉल्व करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला समजून काय घ्यावं लागेल तर मोठ्यात मोठी संख्या काय आणि लहानात लहान संख्या काय हे कन्सेप्ट तुमची क्लिअर असणं गरजेचं आहे. चल ठीक आहे. बघा आता मी तुम्हाला सांगतो की ही कन्सेप्ट काय आहे, मोठ्यात मोठी काय आणि लहानात लहान काय. चल आता बघा, मोठ्यात मोठी हा शब्द जर तुम्हाला आला आणि लहानात लहान ह्या जर शब्द आले तर काय करायचं फक्त मित्रांनो एवढं लक्षात ठेवा.
एक अंकी जर तुम्हाला मोठ्यात मोठी विचारली, एक अंकी, तर एक वेळेस 9 लिहून टाकायचं. मोठ्यात मोठी तुम्हाला 2 अंकी विचारली तर सर 2 वेळेस 9 लिहून टाकायचे. मोठ्यात मोठी जर तुम्हाला 3 अंकी विचारली तर सर 3 वेळेस 9 लिहून टाकायचे. मोठ्यात मोठी जर तुम्हाला 4 वेळेस विचारलं, मोठ्यात मोठी 4 अंकी, तर 4 वेळेस 9 लिहून टाकायचे. मोठ्यात मोठी तुम्हाला 5 अंकी विचारली तर 5 वेळेस 9. म्हणजे सर हे काय होतं हे तुम्हाला समजतंय का, हे तुमच्या लक्षात येतंय का? म्हणजे याच्यामध्ये काय विचारलं, 1 अंकी विचारली तर 1 वेळेस 9 लिहून टाकला, 2 अंकी विचारली तर 2 वेळेस 9, 3 अंकी विचारली तर 3 वेळेस 9, 4 अंकी विचारली तर 4 वेळेस 9, 5 अंकी विचारली तर 5 वेळेस 9. म्हणजे हो सर हे काय चालू आहे हे आम्हाला समजलं आहे. म्हणजे काय होतं आहे, जेवढे अंक विचारले मोठ्यात मोठी तेवढ्या वेळेस आपण काय करणार, 9 लिहून टाकणार. म्हणजे मोठ्यात मोठी तुम्हाला विचारली 8 अंकी तर 8 वेळेस 9 लिहून टाकायचे. मोठ्यात मोठी तुम्हाला विचारली 10 अंकी तर 10 वेळेस 9 लिहून टाकणार. मोठ्यात मोठी तुम्हाला विचारली 15 अंकी तर 15 वेळेस 9 लिहून टाकायचे. सरळ सरळ म्हणजे मोठ्यात मोठी अंक आपली संख्या तयार होऊन जातं. चला हे तुम्हाला समजलं. आता लहानात लहान काय, आता लहानात लहान तुम्हाला 1 अंकी जर विचारली तर लहानात लहान 1 अंकी आहे 1. लहानात लहान 2 अंकी जर विचारले तर 1 वर 1 0 म्हणजे 2 अंक तयार झाले. लहानात लहान 3 अंकी जर विचारली तर 1 वर 2 0 म्हणजे 3 अंक तयार झाले. लहानात लहान तुम्हाला 4 अंकी जर विचारली तर 1 वर 3 0 म्हणजे हे 4 अंक तयार झाले. लहानात लहान तुम्हाला जर 5 अंकी विचारली तर 1 वर 4 0 बरोबर. चला लहानात लहान जर तुम्हाला 6 अंकी विचारले तर 1 वर 5 0. आता हे जर तुम्हाला समजत असेल सर इथे काय चालू आहे, तर इथे काय आहे, लहानात लहान 1 अंकी 1 असेल आणि 2 अंकी विचारत 1 वर 1 0 लिहायचं. 4 अंकी विचारत 1 वर 3 0. 5 अंकी विचारत 1 वर 4 0 म्हणजे एक संख्या कमी करायची आणि त्याच्यावर बाकीचे 0 टाकून द्यायचे म्हणजे ती संख्या तेवढ्या अंकी बनून जाते. आता सपोज तुम्हाला 6 अंकी विचारली तर हे 5 0 लिहिले, 1 वर 5 0 लिहिले आपण म्हणजे ती संख्या किती 6 अंकी तयार झाली ना. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे प्रश्न बघू शकता. म्हणजे काय, लहानात लहान अशी तयार करू शकता तुम्ही ही संख्या आणि मोठ्यात मोठी तुम्ही ही संख्या. मोठ्यात मोठी विचारली तर जेवढे अंक असेल तेवढ्या वेळेस 9 आणि लहानात लहान विचारले जेवढे अंक असेल तेवढ्यावर 1 अंक सोडून बाकी 0 देऊन टाकायचे. ठीक आहे. तर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली असेल तर चला आपण आता प्रश्नाकडे जाऊ. आता प्रश्नामध्ये काय विचारलं, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या विचारली आपल्याला. तर 4 अंकी मोठ्यात मोठी काय असेल तर 4 वेळेस 9 हे 4 वेळेस 9 लिहून टाकले म्हणजे 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. आता सर काय 3 अंकी लहानात लहान संख्या. आता 3 अंकी काय सर तर 1 वर 2 0. आता काय विचारलंय तर यांची वजा करा, वजाबाकी. आता इथं वजाचं चिन्ह देऊन टाका. आता बस काय येईल, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 1 गेला 8 आणि 9 9 म्हणजे आपलं उत्तर काय असेल 9899 आहे. कुठं असं ऑप्शनमध्ये तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 9899. अशा प्रकारे मित्रांनो या गणितावरचे प्रश्न सॉल्व्ह तुम्ही करू शकता. आता हा प्रश्न आला पालघर 2023 मध्ये प्रश्न आलेला आहे आणि ही कन्सेप्ट काय आहे, जर तुम्हाला पेपर सेटरने डायरेक्ट असं दिलं असतं तर हे अंक तर कोणाला बी येतं ना. वजाबाकी करणं काहीच अवघड नाही, फक्त हे अंक मांडणे म्हणजे मोठ्यात मोठी ही कन्सेप्ट काय आणि लहानात लहान ही कन्सेप्ट काय हे समजणं पेपर सेटरला तुमच्याकडून अपेक्षित होतं. पेपर सेटर तुमचं हे चेक करत होता की तुम्हाला मोठ्यात मोठी ही संख्या समजतं काय आणि लहानात लहान ही कन्सेप्ट तुमची क्लिअर आहे का. जर ही कन्सेप्ट क्लिअर असेल तर हा प्रश्न एकदम सोपा आहे, काही अवघड नाही. आणि जर तुमची ही कन्सेप्ट क्लिअर नसेल, मोठ्यात मोठी संख्या 4 अंकी कोणती आणि लहानात लहान 3 अंकी संख्या कोणती, तर हा प्रश्न मग अवघड आहे. ठीक आहे. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला मोठ्यात मोठी ही कन्सेप्ट पण तुम्हाला सांगितली आहे, लहानात लहान ही कन्सेप्ट पण तुम्हाला सांगितली आहे. तर मला वाटत नाही की हा प्रश्न आता तुमच्यासाठी काही अवघड असेल. जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि कंटेंट तुम्हाला म्हणजे क्वालिटीचं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत फॉरवर्ड करा किंवा शेअर करा म्हणजे त्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. ठीक आहे. बघा आता बघा एक्झाम्पल दुसरा बघा काय आहे, 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती. मागच्यासारखंच आहे, आपल्याला विचारले मोठ्यात मोठी आणि लहानात लहान कन्सेप्ट काय. आता किती अंक आहेत तर चला 5 अंकी मोठ्यात मोठी. मग 5 अंकी मोठ्यात मोठी सर काय करणार तर 5 वेळेस 9 लिहिणार.
ठीक आहे, 5 वेळेस 9 लिहून टाकले म्हणजे ही मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या तयार झाली. आता 3 अंकी लहानात लहान, तर काय सर 1 वर 2 शून्य लिहिणार म्हणजे ही 3 अंकी तयार झाली ना. यांची काय करायची आहे, वजाबाकी. बस याला सॉल्व करा फक्त. आता 9 मधून 0 गेला किती, 9. 9 मधून 0 गेला किती, 9. 9 मधून 1 गेला किती, 8. आणि 9 9 आणि 9 9. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल, 99,899 आहे असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 99,899. तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित काही अवघड नाही, पण कधी अवघड नाही ज्यावेळेस मोठ्यात मोठी आणि लहानात लहान कन्सेप्ट, ही कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर अवघड नाही. आणि जर ती कन्सेप्ट तुमची जर क्लिअर नसेल तर मग या गणितासारखं अवघड गणित पण नाही. ठीक आहे, कोणतीही गोष्ट तुम्हाला ज्यावेळेस जोपर्यंत माहिती नसतं, त्याची अंडरस्टँडिंग क्लिअर नसतं, तोपर्यंत ती गोष्ट अवघड असतं. पण ती जर गोष्ट एकदा तुम्हाला माहिती पडली, कळायला लागलं, तर त्याच्यासारखी सोपी गोष्ट नसतं. तसंच हा गणित विषयाचा भाग आहे. गणित सर्वच विद्यार्थ्यांना अवघड वाटतं, पण जर तो गणित विषय समजायला लागला, गणित विषयामध्ये तुमची रुची वाढली, तर गणितासारखा सोपा विषय नाही. आणि तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास मार्क, जवळपास पैकीच्या पैकी मार्क देणारा विषय कोणता असेल तर तो विषय आहे गणित. फक्त गणिताचा सराव करा. गणिताला सराव लागतं. आणि सराव कसं लागतं, तोंडी सराव लागत नाही, गणिताची प्रॅक्टिस करून सराव लागतं. गणिताला जेवढं प्रॅक्टिस करसाल ना तेवढं तुमचं परफेक्शन वाढत जातं आणि परफेक्ट तुम्ही होत जाता आणि परीक्षेत तुमचं रिझल्ट येण्याचे चान्सेस वाढतात. कारण की पोलीस भरतीमध्ये 25 मार्काला स्पेशल गणित आहे, 25ला बुद्धिमत्ता आहे. हे 2 विषय पॅरलल सोबत आहेत. हे दोन्ही विषयाची जर चांगली तयारी केली तर 50 पैकी तुम्ही हमखास 45+ मार्क घेऊ शकता. मग बाकी राहतं मराठी ग्रामर आणि मग जी के, ते 50 पैकी तिथे तुम्ही 40पर्यंत जरी घेतलं तर 40 आणि 45 म्हणजे 85+ तुम्हाला पेपरमध्ये होतात. आणि ग्राउंड मग इझी तुमचा रिझल्ट. म्हणजे तुम्हाला जर मित्रांनो रिझल्ट पाहिजे असेल आणि आगामी 2025ची तयारी करत असाल तुम्ही पोलीस भरतीच्या, तर तुम्हाला गणितासाठी इथूनच चांगली तयारी करून घ्यावी लागेल. कारण की आपण आपल्या या चॅनलवरती सर्व फ्री ऑफ कॉस्ट मटेरियल देतो आहे. फक्त त्या मटेरियलचा तुम्ही फायदा घ्या. ठीक आहे, आता हा फायदा घ्यायचा नाही घ्यायचा हा तुमचा प्रश्न आहे. मी तर प्रामाणिकपणाने व्हिडिओ अपलोड करतो आहे दररोज आणि व्हिडिओ टाकतो आहे. हा प्रश्न बघा कुठं प्रश्न आलेला आहे, बुलढाणा पोलीस भरती 2017मध्ये आलेला प्रश्न आहे. आता याच्यात काय म्हटलं आहे, 2, 8, 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान यातील फरक किती. आता फरक म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, जिथे जिथे फरक हा शब्द असेल, फरक म्हणजे असतो वजाबाकी. फरक म्हणजे काही नाही, तर फरक म्हणजे याचा अर्थ वजाबाकी. म्हणजे वजाबाकी करायची आपल्याला सरळ. आता सर मोठ्यात मोठी आणि लहानात लहान कन्सेप्ट काय, मी तुम्हाला आता सांगितले, पण ती कन्सेप्ट वेगळी आहे. मोठ्यात मोठी काय असेल, इथे किती अंकच दिलेले ना, काय म्हटलंय, हेच अंक वापरा, हे अंक एकदाच वापरा असं म्हटलंय ना, तर इथून मोठ्यात मोठी वेगळी बनते. आणि आपण जे मागच्या उदाहरणात बघितलं ती कन्सेप्ट थोडी वेगळी आहे. तर बघा याची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो, मोठ्यात मोठी. आता जर आपल्याला हेच अंक वापरून मोठ्यात मोठी बनवा, तर काय करायचं आहे, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान ही कन्सेप्ट काय. तर चला, तर हे कसं सॉल्व करायचं आहे हे तुम्हाला सांगतो मी. मोठ्यात मोठी कसं करायचं आहे, तर सर उतरत्या क्रमाने अंक लिहा. म्हणजे काय असेल, हे अंक आहे ना, तर आपण कसं लिहिणार, 8, 4, 2 म्हणजे उतरत्या क्रमाने 842. ठीक आहे. आता इथे काय असेल, लहानात लहान कशी बनवणार, तर इथे कसं चढत्या क्रमाने अंक लिहा. चल म्हणजे काय सर, चढत्या क्रमाने काय आहे, तर 2 आहे, 4 आहे, 8 आहे. म्हणजे लहान संख्या मग त्याच्यापेक्षा मोठी आणि मग त्याच्यापेक्षा मोठी. इथे कसं सर्वात मोठी मग लहान आणि मग त्याच्यापेक्षा लहान. म्हणजे मोठ्यापासून लहानकडे आणि लहानपासून मोठ्याकडे. म्हणजे हे चढत्या क्रमाने मग 2 आहे, मग 4, मग 6 आणि हे उतरत्या क्रमाने 8 आहे, 4 आहे, 2 आहे. त्याच्यामुळे बस हीच कन्सेप्ट वेगळी आहे. मोठ्यात मोठी तर उतरत्या क्रमाने लिहायची आणि लहानात लहान तर ती चढत्या क्रमाने लिहायची. आणि बस यांचा आपल्याला काय विचारलं, यांचा फरक विचारला आहे, तर बस यांची वजाबाकी करा. 842 मधून किती आहे,
48 हे वजा करा. आता सर 2 मधून 8 जातात का? तर नाही. मग हे 12 इथून एक उष्ण घेणार 12. 12 मधून 8 गेले 4. मग हे परत दिलं. मग काय झालं? 4 1 5. आता 4 मधून 5 जातात का? नाही. तर इथून एक उष्ण घेणार 14. 14 मधून 5 गेले हे 9. हे एक परत दिलं. म्हणजे काय झालं? 2 1 3. आता 5 मधून 3 गेले 8 मधून 3 गेले किती उरतात? तर 5. मग तुमचं उत्तर काय असेल? 594 आहे असं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3. तर अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व करू शकता. प्रश्न काही अवघड नाही. फक्त मोठ्यात मोठी कशी तयार करायची आणि लहानात लहान कशी तयार करायची ही कन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. ही कन्सेप्ट जर तुम्हाला समजली तर काही अवघड नाही. प्रश्न तुम्हाला एकदम सोपा आहे. म्हणजे 842 मधून 248 वजा करा असाच प्रश्न उरतो ना मग हा शेवटी. ठीक आहे, प्रश्न हा समजला असेल. ठीक आहे, चला. जर तुम्हाला प्रश्न समजत नसेल तर व्हिडिओ परत बघा म्हणजे तुम्हाला समजेल. चला नेक्स्ट उदाहरण बघू. चला आता बघा, आता काय आहे बघा. हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यातील फरक किती? आता काय हेच अंक आहे ना, मग आपण कसं मोठ्यात मोठी कसं तयार करणार? हे मोठ्यात मोठी आणि लहानात लहान कसं तयार करणार आपण? तर हे कसं करणार आपण? तर हे उतरत्या क्रमाने लिहिणार आपण. उतरत्या क्रमाने अंक लिहा आणि इथं चढत्या क्रमाने अंक लिहा. मग आता काय असेल? काय अंक आहे? अंक हे आहे ना, हेच अंक वापरायचे. आपल्या मनाने कोणते अंक वापरायचे नाही. हेच अंक वापरा आणि हे उतरत्या क्रमाने लिहा. म्हणजे काय असेल? सर्वात मोठा 6, मग त्याच्यानंतर 4 आणि मग 3 झालं उतरत्या क्रमाने. हां, आता चढत्या क्रमाने लिहा. हेच आहे. मग काय असेल? 3 असेल, 4 असेल, 6 असेल, झालं चढत्या क्रमाने. काही अवघड नाही. संख्या झाली, सर्वात मोठ्यात मोठी संख्या ही तयार झाली आणि लहानात लहान ही झाली. आपल्या मनाने काही इथे लावायचं नाही आहे. जी मागच्या याच्यामध्ये बघितलं की सर्वात मोठ्यात मोठी 4 अंकी, त्यावेळेस हे अंक वापरा अशी काही कंडिशन नसतात. त्यावेळेस मोठ्यात मोठी तर तिथं बनवायची. मोठ्यात मोठी 2 अंकी तर 2 वेळेस 9. लहानात लहान 2 अंकी तर 1 वर 1 0 म्हणजे 10 असं तिथे मोठ्यात मोठी बनवायची. पण जर आपल्याला हेच अंक वापरा विचारलं, अशी लहानात लहान बनवायची, हेच अंक वापरून लहानात लहान बनवायची आणि हेच अंक वापरून मोठ्यात मोठी बनवायची. आणि दोघांची फक्त वजाबाकी विचारली आपल्याला तर वजाबाकी करायची आपल्याला. आता फरकच विचारला आहे ना. फरक म्हणजे काय आहे? तर वजाबाकी. आता सरळ वजाबाकी 643 वजा 346. चला काय आहे? वजाबाकी आहे, करून टाका. आता 3 मधून 6 जात कसं नाही, तर 4 पासून एक उसने घेणार. 13 मधून 6 गेले किती उरतात? तर 7 उरतात. एक परत दिला. आता परत 4 मधून 5 जातात तर नाही, इथून एक घेतला. 14 मधून 5 गेले 9, हे एक परत दिला. मग 3चं काय झालं? 4. 6 मधून 4 गेले तर 2. 297 आहे सर असं? तर हो सर, 297 हे ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. म्हणजे 297 असं तुमचं उत्तर. काही अवघड आहे? व्यवस्थित फक्त काय आहे, कन्सेप्ट छोटे आहेत पण कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट तुम्हाला एकदा समजली तर प्रश्न समजतो बरं का. नाहीतर तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर प्रश्न तुमचे चुकायचे चान्सेस वाढतात. ठीक आहे, चल. बघा आता हा प्रश्न आलाय. प्रश्न काय म्हणतोय बघा, काय आहे? हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यातील फरक आपल्याला विचारलं. म्हणजे हेच सेम कंडिशन आहे, फक्त याच्यामध्ये कन्सेप्ट अजून वेगळी येते बरं का. काय आहे? काय विचारलं आपल्याला? मोठ्यात मोठी आणि काय असेल? लहानात लहान. लहानात लहान आणि मोठ्यात मोठी काय असेल? आता मी तुम्हाला सांगितलं मोठ्यात मोठी कशी करायची सर? तर उतरत्या क्रमानेच ना, उतरत्या क्रमाने अंक लिहा. आणि लहानात लहान काय आहे सर? तर चढत्या क्रमाने अंक लिहा. ठीक आहे.
आता उतरत्या क्रमाने काय, तर हे अंक फक्त उतरत्या क्रमाने लिहायचे आपल्याला. काय असेल 9 7 6 0. आता हेच अंक चढत्या क्रमाने लिहायचे, तर कसे लिहिणार सर मी, 0 6 7 आणि 9. ठीक आहे. आता चढत्या क्रमानेच झालं ना, आणि हे उतरत्या क्रमाने झालं. आता पण सर मला सांगा, एक कन्सेप्ट फक्त इथे लक्षात ठेवा. आता इथे बघा, हे अंक किती आहेत, 4 अंकी संख्या, पण 0 काहीच नाही ना, इथे काय 3च अंक तयार झाले नाही. तर कधी पण लक्षात ठेवा मित्रांनो, 0 जर कोणत्याही अंकाच्या डावीकडे असेल तर त्याला काही अर्थ प्राप्त होत नाही. मग 0 काय पाहिजे, उजवीकडे पाहिजे कोणत्या तरी एका अंकाच्या, मग त्यावेळेस त्या 0ला अर्थ प्राप्त होतो. म्हणजे सरळ सरळ तुम्हाला एक गोष्ट सांगतो, 0 जर कोणत्याही अंकाच्या डावीकडे असेल तर त्याला अर्थ प्राप्त होत नाही. 0 कोणत्याही संख्येच्या उजवीकडे पाहिजे, त्यावेळेस त्या संख्येला अर्थ प्राप्त होतो. म्हणजे हा 0 आता कोणत्या अंकाच्या डावीकडे आहे तर काहीच नाही ना त्याचा अर्थ. मग काय करायचं, फक्त याच्यामध्ये ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या बरं का, ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या. हे अंक फक्त 2 अंकांची करायची आपण, फक्त अदलाबदल. अदलाबदल कशी करायची, तर 6 इथे घ्यायचा आणि हा 0 इथे घ्यायचा, आणि मग हे 7 आणि हे 9 जसे तसं. म्हणजे आता बघा, इथे वरती काय अंक आहे, 679 आहे, इथे काय झालं 6079 झालं. म्हणजे हे फक्त इथे एवढं अदलाबदल करायची. ज्या गणितामध्ये जिथं जिथं 0 असेल ना, तर इथं करायचं आहे फक्त. इथे मोठ्यामध्ये काही करायची गरज नाही, कारण हा सर्व अंकांच्या उजवीकडे आहे ना. मग उजवीकडे त्या 0ला अर्थ प्राप्त होतो, डावीकडे आहे म्हणून याला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून याला फक्त आपण उजवीकडे 1 अंक नेलाय, फक्त 1 अंक उजवीकडे यायचे. ह्या 2 अंकाची फक्त अदलाबदल करायचे आणि बस. आता याच्यातून ते वजा करायचे. मग काय असेल, 9760 मधून 6079 वजा करणार. चला आता काय आहे, करा वजा बाकी. 0 मधून 9 गेले का, तर नाही. मग 10 मधून 9 गेले, किती, 1 परत दिला. 7चा काय झाला, 8 झाला. मग इथून 1 घेणार, 16 मधून 8 गेले, 8 उरले. मग हे परत दिला, 0 काय झाला, 1 झालं. 7 मधून 1 गेला, किती, 6. आता परत द्यायची काही गरज नाही ना. 9 मधून 6 गेले, 3. मग 3681 हे असेल आपलं उत्तर. आहे कुठंच ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 3681. असा प्रश्न. आता याच्यामध्ये मोठ्यात मोठी काय आणि लहानात लहान काय, याच्यामध्ये 3 कन्सेप्ट तयार झाले आहेत. हे तिन्ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या. 3 कन्सेप्ट कशा तयार झाल्या आहेत, 0ची एक कन्सेप्ट झाली आहे, एक कन्सेप्ट हेच अंक वापरून कसे तयार करायचे मोठ्यात मोठे लहान लहान, ही एक कन्सेप्ट झाली आहे. आणि मोठ्यात मोठी 4 अंकी कसे तयार करायचे, जर 4 अंकी मोठ्यात मोठे 4 वेळेस 9, ती एक कन्सेप्ट तयार झाली. म्हणजे हे तीनही कन्सेप्ट व्यवस्थित अभ्यासा आणि व्यवस्थित समजून घ्या. नाहीतर याची कन्सेप्ट त्याच्यात आणि त्याची कन्सेप्ट त्याच्यात, तर प्रश्न चुकतो. ठीक आहे. मी तुम्हाला सर्व कन्सेप्ट व्यवस्थित सांगितली आहे, व्यवस्थित समजून पण सांगितलं आहे. फक्त आता तुम्ही समजून घ्या व्यवस्थित. तुम्हाला जर समजलं नसेल तर व्हिडिओ परत बघा, कारण व्हिडिओ परत बघण्यासाठी काय पैसे द्यायची गरज पडत नाही आहे. अनलिमिटेड कितीही वेळेस व्हिडिओ बघा, तुम्हाला काही चार्ज नाही लागत. ठीक आहे. चल बघा काय आहे हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या, यातील आपल्याला काय विचारलं, फरक विचारलं. तर काय करणार, हेच अंक मोठ्यात मोठी म्हणजे काय सर, मी तुम्हाला सांगितलं मोठ्यात मोठी कशी तयार करायची, हेच अंक वापरून, आणि लहानात लहान काय. चल मग मोठ्यात मोठी काय सर, तर कसं तयार करणार आपण, तर मोठ्यात मोठी काय सर, तर उतरत्या क्रमाने लिहा. उतरत्या क्रमाने अंक लिहा. आणि लहानात लहान काय सर, तर चढत्या क्रमाने अंक लिहा. संपला विषय. आता सर उतरत्या क्रमाने काय, तर हे अंक फक्त उतरत्या क्रमाने लिहा. म्हणजे काय असेल, 9 असेल, 8 असेल. बघा 9 आहे, 8 आहे, मग 5 आहे, मग 5, मग 2 आहे आणि 0 आहे. हे अंक 9 लिहिले, मग 8 लिहिलं, मग 5, कारण हेच अंक एकाच उतरत्या क्रमाने आपण लिहून टाकायचे. आणि इथं काय करा, चढत्या क्रमाने लिहायचं. तर चढत्या क्रमाने 0 असेल, 2 असेल, 5 असेल, 8 असेल आणि 9 असेल. ठीक आहे. हेच अंक उलट आपण लिहिले तर झालं. म्हणजे ही संख्या झाली लहानात लहान आणि ही संख्या झाली मोठ्यात मोठी. पण आता मी तुम्हाला काय सांगितलं, लहानात लहानमध्ये आता ही 4 अंकी तयार झाला, 0ला काही अर्थच प्राप्त होत नाही ना. मग काय करणार, फक्त ह्या 2 अंकाची आपण करणार अदलाबदल.
मग 0 इकडे ठेवणार 2 नंबरला आणि 2 इथे. आता इथं कसं आहे 2589 आहे, तर बघा हा 2 इकडे ठेवणार 2 आणि हा 0 आपण इथे ठेवणार इथे आणि 589 म्हणजे हे त्या संख्या काय तयार झाली 20,589. म्हणजे कोणत्याही अंकाच्या उजवीकडे जर 0 गेला तर त्या शून्याला अर्थ प्राप्त होतो आणि जर तो डावीकडे असेल तर त्याला अर्थ प्राप्त होत नाही. कोणत्या तरी संख्याच्या उजवीकडे 0 पाहिजे त्यावेळेस त्या शून्याला अर्थ प्राप्त होतो आणि जर कोणत्या संख्येच्या त्याच्या उजवीकडून संख्याच नसेल त्याला अर्थच प्राप्त होत नाही, 0 0च राहतो. ठीक आहे. मग आता 98,520 मधून 20,589 वजा करा. 98,520 मधून 20,589 वजा करा. चला काय आहे तर आता 0 मधून 9 जातात तसं अर्थ नाही. 8 पासून उष्ण घेणार आहे 10, 10 मधून 9 गेला 1 परत दिला. 8चं काय झालं 9. आता 2 मधून 9 जात नाही 5 पासून 12, 12 मधून 9 गेले 3, हे 1 परत दिला. आता काय झालं 5चं 1 6 झालं. 5 मधून 6 जात नाही इथून 1 घेणार 15, 15 मधून 6 गेले 9, हे 1 परत दिला आपण 1 झालं. आता 8 मधून 1 गेलं किती 7 आणि 9 मधून 2 गेले 7. मग तुमचं उत्तर काय आलं 77,931 आहे असं ऑप्शनमध्ये. तर हो सर 77,931 आपलं ऑप्शन क्रमांक 3. अशा प्रकारे मित्रांनो गणित आपल्याला परीक्षेत विचारतात आणि ह्या सर्व कन्सेप्ट येणं आपल्याला गरजेचं आहे. जर तुम्हाला आगामी पोलीस भरती 2025 तुम्ही तयारी करत असाल तर या आपल्या चॅनलवरती विघ्नार्थ अकॅडमी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला प्रॉपर तयारी करून भेटेल. ठीक आहे. आणि ही क्वालिटी आहे, कंटेंट पण चांगला आहे. कंटेंट व्यवस्थित रीड करा, हे कंटेंटची नोट्स काढा, व्यवस्थित व्हिडिओ स्टेप बाय स्टेप बघा, सिक्वेन्सनी बघा. आपल्या या चॅनलवरती प्लेलिस्ट आहे, प्लेलिस्टवरती जा. गणिताची प्लेलिस्ट, गणितावरती बेरीजपासून बेसिकपासून बेरीज ते 4 व्हिडिओ अपलोड केले आहे. कसोटीचे पण 3 का 4 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. आता वजाबाकीचा पण 1 व्हिडिओ अपलोड केलेला आहे. आता हा पण 1 व्हिडिओ अपलोड करतो. असं सिक्वेन्सनुसार तुम्हाला सर्व व्हिडिओ अपलोड करतोय मी. याचा फायदा फक्त तुम्ही जास्तीत जास्त घ्या आणि तुमची पोस्ट काढा. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. ठीक आहे.